शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PI कंपनीच्या बायोविटा या प्रोडक्टविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच त्याचे पिकातील कार्य, प्रमाण व फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारात बघायचे झाले तर विविध प्रकारचे सीवीड हे आपल्याला उपलब्ध आहे. तर आज आपण PI कंपनीच्या बायोविटा या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बायोविटा या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, बायोविटा या प्रोडक्टमध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहावयास मिळत असतो, तर याच्यामध्ये आस्कोफायलम नोडुसम हे आपल्याला 20% आपल्याला पाहावयास मिळत असते. तसेच याचे जर कार्य बघितले तर हे पिकाच्या नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेला उत्तेजन देऊन कार्य करते. तसेच यातील पोषक तत्वे ही पाणी व पोषक घटकांचे सेवन वाढवतात, त्यामुळे पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते. तसेच पिकातील ताणतणाव हा कमी होत असतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, बायोविटाची फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये काय बदल हा पाहावयास मिळत असतो, तो बायोविटामध्ये आपल्याला जवळपास 60 प्रकारचे नैसर्गिक पोषक घटक हे पाहावयास मिळतात, ज्यामध्ये एन्झाईम्स, प्रथिने, सायटोकायनिन, अमिनो ॲसिड, जिब्रेलिन्स, ऑक्झिन्स व विटॅमिन हे सेंद्रिय स्वरूपात असतात. त्यामुळे आपल्याला झाडाच्या विकासाला चांगल्या पद्धतीने चालना मिळते. तर हे खालील घटक जे आहेत हे आपल्याला बायोविटामध्ये आढळत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकातील मुळी वाढवण्याचे काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असते. त्यामुळे पोषक घटकांचे सेवन हे चांगल्या प्रकारे आपल्याला होताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने पिकात जो की जैविक व अजैविक जो काही ताण येत असतो, तो ताण कमी करण्याचं काम त्या ठिकाणी बायोविटा हे आपल्याला करताना दिसून येत असते. त्यामुळे आपलं पीक जे काय आहे हे बळकट होत असते. त्याच पद्धतीने पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया ही वाढवते व पीक हे आपल्याला तेजदार दिसत असते, म्हणजे पिकामध्ये काळवटी चांगल्या पद्धतीने येत असते. तसेच फवारणी केल्यावरती पिकातील फुलकळी व सेटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने होताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, बायोविटाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण बायोविटा या प्रोडक्टचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे, जे समुद्रातील आस्कोफायलम नोडुसम या सीवीडपासून बनवले आहे. तर शेतकरी मित्रांनो, बायोविटाचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर बायोविटाचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 400 मिली प्रति एकर आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले बायोस्टिम्युलंट आहे व याचा वापर आपण विविध पिकात तसेच विविध अवस्थेत आपण वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. तसेच महत्त्वाचे सांगायचे झाले तर आपल्या शेतकरी मित्रांकडून बऱ्याच वेळा तणनाशक हे चुकून पिकावरती फवारले जाते. तर असे काही झाल्यास आपण बायोविटाची त्वरित जर का फवारणी केली तर आपल्याला पिकातील ट्रेस हा कमी करण्यास मदत होत असते व पीक हे आपले वाचू शकते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण PI कंपनीच्या बायोविटा या प्रोडक्टविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.